चिचम ब्रिज एकदम मागे वळून पाहिला, तिथून पाय हलत नव्हता. पुढचाही प्रवास करायचा होता. असं घाट पास करत 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 चिचम गावच्या फाट्यावर आलो. चिचम गावमध्ये सहज फेरफटका मारला आणि पुढं प्रवासाला निघालो. हा आहे स्पिती व्हॅलीचा व्ह्यूज. स्पिती नदी एक डोंगर दऱ्यांतून जे उंचच उंच असे वाळवंटी भाग दिसणारा आणि वाळूचे जे थर आहे त्याच्यामधून जाणारी ही नदी. मध्ये मध्ये थांबवून असे फोटोशूट केलं. एकटाच असल्यानं टायमर लावून फोटोशूट केलं. एका ठिकाणी रायडरचा ग्रुपही दिसला. आणि हा प्रवास करत करत जेव्हा लोसरला आलो तिथे जेवण केल्यानंतर एक स्तूपा भेटला, तिथेही काही फोटोशूट केले. आणि हा कंझुम पासला उंचच अशा टेकडीवर आलो. पास एक खिंड असते आणि ती खिंड पास करून जाणं त्यालाच इकडं पास म्हणतात. आणि हा कंझुम जे माता आहे, देवता आहे, तर त्या देवतेचं इथं स्थापना केलेली आहे. तिच्या नावावरूनच हा कंझुम पास. सुंदर असं वातावरण, आल्हाददायक, भक्तिमय असं, आणि आजूबाजूला उंचच उंच हिमाच्छादित डोंगर रांगा आणि त्यांच्यातून येणारा हा गार वारा अंगाला असे झोंबून जाणार. इथं हे जे फ्लॅग लावले आहेत तर ते एक आपण जसे पताका लावतो, धार्मिक एक संदेश त्याच्यावर लिहिलेला आहे आणि तो लावलेले आहेत सगळीकडे अशा पताका. आजूबाजूला फिरून पाहिलं, दर्शन घेतला आणि या कंझुम पासून जे काही आजूबाजूचा परिसर आहे तो पाहत चालला. हा कंझुम पास समुद्र सपाटीपासून साधारणतः 15,000 फूटच्या उंचीवर आहे. म्हणजे ऑक्सिजनची कमतरता आहे, पण मलाच तसं काही जाणवलं नाही. मी शिमलावरून काजा आलो, काजावरून चिचम ब्रिजला आलो. त्याच्यानंतर जे स्पिती व्हॅली पास करत करत जे लोसर आहे, त्याच्यानंतर हा जो कंझुम पास आहे इथवर आलो. 5-6 दिवसात मला एकदाही असं जो माउंटन सिकनेस म्हणतात तो काही जाणवला नाही. हा एक विलोभनीय असं रमणीय, शांत बसून एकाग्रता ठेवून आपला जो योगाचं मध्ये जे काही मन शांत करतो तशा पद्धतीनं आपण इथं थोडा निवांत शांत बसून इथल्या जागेचा फील घ्यावा. आजूबाजूच्या ह्या बर्फाच्या टेकड्या आणि ते पाहून झाल्यानंतर कसं जो बाटल गाव आहे, बाटलचा ब्रिज पास केल्यानंतर हे जे चाचा आहेत चाचा चाची धाबा, त्यांनी जे काही स्नोफॉल होतो त्याच्यामध्ये काही बाईक्स बंद पडतात, रायडिंगला जे रायडर्स येतात कोणाच्या 4 व्हीलर प्रॉब्लेम देतात. आणि जेव्हा स्नोफॉल जास्त होतो कित्येक वेळा त्यांनी पर्यटकांचे, टुरिस्ट जे आहेत रायडिंगवाले, तर त्यांचा जीव वाचवला आहे. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे. त्यांचे म्हणजे कित्येक अंतरानंतर हा त्यांचा चंद्रा धाबा लागतो आणि चंद्रा धाब्यात मध्ये एकदम असं उबदार वाटतं. चहा घेतला, नाश्ता केला आणि हा जो छोटासा जो चाचा धाबा आहे तर तिथला नाश्ता आणि चहा घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. ही माझी युनिकॉर्न. आम्ही दोघं सोबत जेव्हा प्रवास करत असताना नदी किनारी बसून मस्त त्याचा जो आवाज आहे, गाज आहे
तो ऐकण्यात एक वेगळाच आनंद आहे. आणि मी आणि माझी युनिकॉर्न दोघांचीच एकमेकांना साथ. सोलो रायडिंगमध्ये मनाची स्थिरता राखणं खूप महत्त्वाचं, कारण जो माउंटन सिकनेस आहे त्याच्यामध्ये जर ऑक्सिजनची कमतरता वाढली तर आपला थिंकिंग पॉवर कमी होतं, त्यावेळेस घाबरल्यासारखं वाटतं. पण मनाची जर तयारी पक्की असेल तर तो आपण करू शकतो. हा सुंदर असा दगड दोंड्याचा प्रवास पास करून मी अटल टनेलला येऊन